नमस्कार माय टू फॅमिली. तर म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल अपडेट आहे ती म्हणजे 421 अर्जदार जे आहेत ते अजूनही अनामत रकमेच्या परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रतीक्षा यादी ही लवकरच कार्यान्वित होईल. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीतील 1,10,000हून अधिक अयशस्वी अर्जदारांना मंडळाकडून अनामत रकमेचा परतावा करण्यात आला आहे. मात्र 421 जण अद्यापही अनामत रकमेच्या परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. या अर्जदारांनी बँक खाते क्रमांक वा बँकेची इतर माहिती चुकीची दिल्याने त्यांच्या अनामत रकमेचा परतावा झालेला नाही. मुंबईत विविध ठिकाणच्या 2030 घरांसाठी मुंबई मंडळाने 8 ऑक्टोबर रोजी सोडत काढली होती. या सोडतीत 1,13,000हून अधिक अर्जदार सहभागी झाले होते. यापैकी केवळ 2,017 जण सोडतीत विजेते ठरले तर 1,10,000हून अधिक जण अयशस्वी ठरले. नियमानुसार या अयशस्वी अर्जदारांना त्यांच्या अनामत रकमेचा परतावा करणे आवश्यक असते. त्यानुसार सोडतीनंतर काही दिवसातच अनामत रकमेच्या परताव्यास सुरुवात करण्यात आली आणि आतापर्यंत 1,10,000हून अधिक अयशस्वी अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा करण्यात आला आहे. दरम्यान अयशस्वी अर्जदारांपैकी तब्बल 1,100 अर्जदारांनी आपला बँक खाते क्रमांक किंवा बँकेशी संबंधित इतर माहिती चुकीची नोंदवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच या अयशस्वी अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई मंडळाने 1,100 जणांची यादी प्रसिद्ध करून त्यांना आवश्यक ती दुरुस्ती करण्यासंबंधीच्या सूचना केल्या होत्या. या सूचनेनुसार 600हून अधिक जणांनी संबंधित माहितीत आवश्यक ती दुरुस्ती केली असून त्यांना अनामत रकमेचा परतावा करण्यात आल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्याने दिली. मात्र अजूनही 421 जण अनामत रकमेच्या परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. या अयशस्वी अर्जदारांनी अद्यापही बँकेशी संबंधित माहिती अद्ययावत न केल्याने त्यांना अनामत रकमेचा परतावा करता आलेला नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या 421 जणांनी शक्य तितक्या लवकर माहितीतील त्रुटी दूर करून अनामत रकमेचा परतावा करून घ्यावा असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे. प्रतीक्षा यादी लवकरच कार्यान्वित. मुंबई मंडळाच्या 2030 पैकी 2017 घरांसाठीच प्रत्यक्षात सोडत निघाली आहे. या 2017 पैकी 450हून अधिक घरे विजेत्यांनी परत सरेंडर केली आहेत. परत करण्यात आलेल्या घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मात्र सध्या मंडळातील संबंधित अधिकारी कर्मचारी हे सगळे निवडणुकीच्या कर्तव्यावर आहेत. त्यामुळे निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल सध्या तरी मला हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.